जी एक महत्त्वाची समिती आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये ती म्हणजे सुधार समिती. त्या सुधार समितीचं नाव खरं तर ह्या आता शासनाने प्रशासनाने बदलण्याचं ठरवलेलं आहे आणि बिघाड समिती करण्याचा आता खऱ्या अर्थाने प्रयत्न होत आहे. अनेक वर्ष म्हणजे खरं पाहायला गेलं तर 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत असताना आमचा फोकस ह्याच्यावरच होता की मुंबईतलं प्रत्येक रिक्रिएशन ग्राउंड असेल, प्लेग्राउंड असेल, मोकळी मैदानं असतील, ह्याला संरक्षण देऊन ते कसं चांगलं तसंच टिकवता येईल. मातीची मैदानं राहतील, सर्वसामान्य जनतेसाठी खेळण्यासाठी, फिरण्यासाठी, जाऊन बसण्यासाठी, थोडा मोकळा श्वास घेण्यासाठी, विकासासोबत ही मैदानं देखील कशी टिकतील ह्याच्यावर पूर्णपणे आमचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी ठरला. अनेक वर्ष आपण पाहतो ही मैदानं तशीच्या तशी राहिली. अलीकडच्या काळात गेल्या 5 महिन्यामध्ये आणि त्याच्या आधी देखील 3 वर्ष प्रशासक असताना आणि मिंदेंच्या खास करून कार्यकाळात प्रशासक असताना आपण पाहिलं असेल की मुंबईला विकण्याचा तर प्रत्येक ठिकाणी झालेलं आंदोलन असेल आणि मग मुंबईने आमच्यावर विश्वास ठेवलेले आणि 65 सीट जिंकून देण्याचा जो एक आपण चित्र पाहिलं ते ह्याच कारणामुळे होतं. गेले 5 महिने हे नवीन सरकार बसल्यानंतर आम्ही सातत्याने मागणी करत आहोत की आम्हाला व्हाईट पेपर द्या. सगळे जे काही तुम्ही केलं, मग रस्ता घोटाळा असेल, तुम्ही सगळं पंपिंग स्टेशनपासून सगळे जे काही घोटाळे केलेत त्याच्यावर आम्ही व्हाईट पेपर मागत आहोत. शाळेचे 7 प्लॉट त्यांनी प्रायव्हेटाईज केलेले आहेत. अनेक गोष्टी ह्या गेल्या 3 वर्षाच्या कालखंडात केलेल्या आहेत, त्या पुन्हा एकदा सुरू करण्याचा यांचा प्रयत्न आहे आणि असंच प्रायव्हेटाईज. आणि आमच्या कानावर असं येतं की डील न झाल्यामुळे ही 19 तारखेला बैठक रद्द केली गेली होती. आता डील हे कोणाचं होतं, काय होतं हे आम्हाला देखील माहिती आहे, तुम्हाला देखील माहिती आहे आणि आम्ही हे पूर्णपणे हे जे सगळं काही आहे घोटाळा हा टप्प्याटप्प्याने आपल्या लोकांसमोर आणू, मुंबईसमोर आणू आणि कोर्टाच्या देखील समोर जाणार आहोत. पण उद्याची ही जी बैठक आहे, 20 तारखेचे जे काही विषय होते ते उद्या आणलेले आहेत त्यांनी आणि उद्या सुधार समितीत जे काही विषय आहेत ते भयानक आहेत, ते तुम्ही ऐकून घ्यावं ही माझी इच्छा आहे. विषय क्रमांक 2, मुंबईच्या जे रक्तपेढे आहेत, ब्लड बँक आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या ब्लड बँक आत्तापर्यंत मुंबई महानगरपालिकाच चालवायची. या सगळ्या रक्तपेढ्या सगळ्या आपण पाहिलं असेल मोफत असायच्या पेशंटसाठी, पेशंटला कुठेही चार्ज लावला जायचा नाही. आणि अनेकदा आपण ऐकतो की मुंबईत रक्ताचा साठा कमी झालेला होता. मागच्या महिन्यात देखील आपण पेपरमधून किंवा आपल्याच माध्यमातून ऐकलं की मुंबईत रक्ताचा साठा कमी झालेला आहे. आणि ज्या ज्या वेळेला अशी दुर्दैवी परिस्थिती झाली निर्माण, रक्तदान करून ह्या सगळ्या ब्लड बँक भरून काढलेल्या आहेत. मुद्दा असा आहे की रक्त मुंबईचं, अनेकदा रक्त शिवसैनिकांचं, कुठेही जातपात, धर्म, भाषा न बघता आम्ही त्या पेशंटना देत असतो. आज भाजपचं सरकार बसल्यानंतर आणि ह्या खास करून समितीमध्ये, सुधार समितीमध्ये मिंदेंच्या चेअरपर्सन असताना मुंबई महानगरपालिकेच्या ज्या रक्तपेढ्या आहेत, ज्या आत्तापर्यंत मोफत असायच्या पेशंटसाठी, त्यांना प्रायव्हेटाईज केलं जातं, खाजगीकरण होतं याचं. ह्या ज्या पिशवीसाठी 1100 रुपये, बरोबर ना विशाखाताई? 1100 पर पाऊच, 1100 बेसिक रक्तासाठी आणि पुढे जवळपास 1600 ते 2000 रुपये पर पर्सन पर पाऊच असं चार्ज करू शकतील. म्हणजे आमचं मुंबईकरांचं रक्त एक तर मिंदे किंवा भाजप हे विकायला चाललेलं आहे, हे ह्या प्रस्तावामधून स्पष्ट होत आहे. मी आग्रही राहीन ह्याच्यावर की उद्या भाजपने देखील ह्याच्यावर भाष्य करावं की तुम्हाला मुंबईचं रक्त विकायचं आहे का? मुंबईत जे पेशंट येतात या मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्सवर विश्वास ठेवून, आणि आपण पाहिलं असेल मुंबई महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स एवढे सुसज्ज होते, एवढे ॲडव्हान्स होते की आत्तापर्यंत देशभरातून पेशंट हे आपल्या हॉस्पिटलमध्ये यायचे. जवळपास प्रत्येक दिवसाला 80,000हून जास्ती पेशंट यायचे. सर्दी खोकल्यापासून कुठचाही रोग झाला असेल तरी मुंबईत येऊन बरे होऊन त्यांच्या गावी निघून जायचे. पण आज आपण पाहतोय दुर्दैवाने असं आहे की आपल्या ब्लड बँक ज्या होत्या, ज्या आत्तापर्यंत फ्री ऑफ कॉस्ट होत्या, त्याच्यावर आता भाजप लोकांनी रक्तदान केलेलं आहे, त्या रक्तातून देखील यांना पैसे कमवायचे आहेत. एवढं घाणेरडं काम हे उद्या मिंदेंचे चेअरपर्सन आणि मिंदेंचा जो काही प्रस्ताव आहे तो ह्याच्यातून कळत आहे. आता पुढचा प्रस्ताव बघा, विषय क्रमांक 3. आता पुढचे जे 3 प्रस्ताव आहेत ते साधे आणि स्पष्ट आहेत. जे आम्ही पहिल्या दिवसापासून आमचा आरोप होता की मिंदेंना मुंबई विकायची आहे, मुंबईचा सगळा जो काही भूखंड आहे त्याच्यातून श्रीखंड खायचं नाही, अजून काय काय खायचं आहे, मोकळी मैदानं मुंबईत ठेवायचीच नाही आहेत. आणि हे उद्याच्या 3 प्रस्तावांमधून एका युवा प्रीमियर लीगमध्ये, युवा प्रेसिडेंट्स लीगमध्ये 7,500 मुलांपेक्षा जास्ती मुली खेळतात तिथे. प्रत्येक वयोगटातली असतील, प्रत्येक सोशो इकॉनॉमिक स्ट्रॅटामधली असतील, ही सगळी मुलं इथून फुटबॉल शिकतात, फुटबॉल खेळतात. कोण मुंबईसाठी खेळतं, कोण देशासाठी खेळतं. आणि मुंबईतलं हे टफ मैदान जिथे ₹1 चार्ज केला जात नाही या फुटबॉलच्या मॅचेससाठी, आपण पाहिलं असेल. दुर्दैवाने हे देखील आता उद्या एक्झिबिशन सेंटर यांना तिथे करायचं आहे आणि ह्याच्यासाठी उद्या RG टू एक्झिबिशन सेंटर आणि कन्व्हेन्शन सेंटर असा उद्या प्रस्ताव आलेला आहे. मुळात काय म्हणजे तिथेच समोरच लीलावती हॉस्पिटल आहे,
बाजूला अदानी काय ते बँड्राबे वगैरे करत आहेत. तसंच तिथेच पलीकडे रंगशारदाच्या मागच्या बाजूला विंग्ज नावाचं एक मोठं मैदान म्हाडाचं कोणीतरी ढापलेलं आहे. ती संस्था जी कोणाची NGO असेल त्याच्या मागे कोणीतरी असेल, ते किती रुपये पर मॅच घेतात कोणी ढापलेला नाही आहे. इथे अधिकृत एक असोसिएशन काम करतं, म्हणून हा RGचा प्लॉट त्यांनी ढापायचा आहे, त्याच्यातून स्पष्ट होतं. विषय क्रमांक 4, पुन्हा एकदा RG टू रेसिडेन्शियल म्हणजे रेक्रिएशन ग्राउंड टू रेसिडेन्शियल. आता हे आहे D वॉर्डमध्ये. इथे लोढासाहेब आमदार आहेत, मंत्री देखील आहेत. इथे आम्हाला असं कळतं की एका उद्योगपतीचा बाजूला बंगला होता, तो बंगला त्यांनी पाडून 2 प्लॉट अमॅल्गमेट करून मोठा टॉवर बांधायचा आहे की मोठा बंगला बांधायचा आहे मला माहीत नाही त्यांचा प्लॅन काय, पण त्याचं ॲप्लिकेशन कोणी दिलं आहे. हे चांगले बैठे बंगले वगैरे आहेत आणि सगळे प्रकारचे लोक राहतात. तिथे मुख्यमंत्र्यांचा जवळचा प्लॉट आहे. तिथे मोकळं मैदान जे आहे ते काढून टॉवर बांधायचं आहे, ट्रॅफिक वाढवायचं आहे, विकून टाकायचं आहे की त्या उद्योगपतीला द्यायचं. उद्योगपतीचं नाव आम्ही आता घेत नाही आहोत, पण त्यांनी हा इशारा समजावा. पुढचं म्हणजे आम्ही त्यांच्या घरावर मोर्चा काढू आणि तिथे एक सुद्धा वीट बांधू देणार नाही, हा देखील इशारा आज आम्ही तुमच्या माध्यमातून देत आहे. आणि विषय क्रमांक 6, तो पण D वॉर्डमध्ये. तिथे हरित पट्टा ग्रीन झोन टू रेसिडेन्शियल असं केलं जात आहे. सगळ्यात धोक्याची बाब म्हणजे होती मुंबईकरांसाठी होती. मुंबईचं रक्त होतं ते देशभरात काही जगभरातले जे कोण पेशंट मुंबईत येतात त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या ब्लड बँकमध्ये फ्री होतं. हे मिंदेंना आणि ह्या कदाचित भाजपच्या शासनाला ह्याला चार्ज लावायचं आणि ह्या सगळ्या संस्थांच्या हाती द्यायचं, खाजगीकरण करायचं. दुसरं म्हणजे आपण पाहिलं असेल 3 महत्त्वाचे भूखंड मुंबईतले जे आत्ता रेक्रिएशन ग्राउंड आहेत, मोकळी मैदान आहेत. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळे लोक तिथे येऊन चालतात, खेळतात, योगा करतात, लाफ्टर क्लब असेल जे काय असेल ते उद्योगपतीचं नाव, त्याच्यावर मोर्चा, कोण अधिकारी आहे हे कोर्टापर्यंतच नाही, त्याच्यावर पूर्ण ॲक्शन होईपर्यंत शांत बसणार नाही. मुंबईतले भूखंड हे मुंबईकरांच्याच हातात असायला पाहिजेत आणि खास करून जी मोकळी मैदानं आहेत, RG असतील, PG असतील म्हणजे रेक्रिएशन ग्राउंड असेल किंवा प्लेग्राऊंड असेल. कारण अनेक आता आम्ही पाहतो क्लस्टर, आता अभ्युदयनगरमध्ये पण मी ऐकलं 48 मैदानं काय आता ते बदलून तिथे पण बिल्डिंगी बनणार आहेत. तर ही सगळी जेव्हा तुम्ही क्लस्टर करता किंवा असे काही प्रस्ताव आणता तेव्हा मुंबईकरांना काय पाहिजे तेच झालं पाहिजे. तुमच्या कॉन्ट्रॅक्टर्स आणि तुमचे बिल स्पष्ट होणार. ह्याच्यावर जर आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. सगळे प्रस्ताव सुधार समितीमध्ये आहेत, पण सुधार समिती व्यतिरिक्त इतर कोणत्याही समितीमध्ये असलेले प्रस्ताव त्यांची सदस्य संख्या आणि असलेल्या सत्तेच्या जोरावर ते रेटून नेले जात आहेत. तिथे कुठेही विरोध जुमानला जात नाहीये. मग आता तुम्ही विरोध करताय की तुम्ही सांगताय बघा, विरोध जुमानला जात नाही म्हणजे आतापर्यंतचे जे प्रस्ताव आले आम्ही सातत्याने हे पण मागतोय की व्हाईट पेपर पण द्या. आता BST मध्ये पण आपण परवा पाहिलं असेल विरोध आमचा ऐकला गेला आणि त्यांना मागे जावं लागलं. तेच मी सांगितलं ना, डील या नो डील हा कार्यक्रम चालू आहे. उठवतोय आम्ही सगळे तिथे ऑब्जेक्शन घेतो. हे तुम्ही आता जे डील या नो डील करतात त्यांना विचारा ना. स्टँडिंग कमिटीमध्ये हवा तसा विरोध दिसत. बघा, आम्ही विरोध जो आहे ना तो नुसतं विरोध करायला काही तलवारी घेऊन फिरणार नाही होत. विषय जर आम्हाला योग्य वाटला तर आम्ही मुंबईसाठी पाठिंबा देऊ. जिथे जिथे विरोध करावा लागतो तिथे विरोध करणार. 100 दिवस पूर्ण झाले सरकारला पत्रकार परिषद मुंबई नाव द्यावं दिलं त्यांनी. पण मी पुन्हा एकदा तुम्हाला ह्याच मुद्द्यावर आणीन, कारण कितीही काही नामकरण किंवा दुसरं काही विषय त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला तरी उद्या हे जे 3 भूखंड मुंबईचे भूखंड त्यांनी ह्याचं महत्त्व तुम्ही समजून घ्या. 20 वर्ष 25 वर्ष जे कोणी सत्तेत होतं, मग राज्यात असेल किंवा इथे असेल, हे वाचवण्याचा प्रयत्न केला. आत्ता हे मिंदेंच्या हातात गेल्यानंतर त्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि हे सगळं लुटायचा प्रयत्न आहे. अरे मुंबईमध्ये पण किती नामकरण करण्याचा त्यांनी आता प्रस्ताव दिलेला आहे. मी तुम्हाला परत एकदा ह्या विषयावर आणीन, कारण परिस्थिती बघा तुम्ही, नावं नंतर बदला, पहिली परिस्थिती बघा. ज्या सुधार समितीचं मी बोलत आहे तिथे चेअरपर्सन मिंदेंचे आहेत. आणि जर भाजपला दाखवायचं असेल की हे त्यांना मान्य नसेल तर उद्या त्यांनी हा प्रस्ताव मागे घ्यावा की विरोध करावा. नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक परिषद संदर्भातला प्रश्न विचारला तर त्याची ध्येयभूमी बदलली आणि ती रागाने पत्रकारांशी बोलताना पाहायला मिळाली. विधान परिषदेच्या जागा वाटपावरून शिंदे नाराजीची चर्चा मागच्या सनसेटच्या आधी कदाचित हेलिकॉप्टर घेऊन जातील दरेगावला, पण मी पुन्हा एकदा तुम्हाला ह्या प्रस्तावर आणीन. तुमच्या पक्षाची किंवा महाविकास आघाडीची विधान परिषद मी तुम्हाला पुन्हा एकदा राजकारण सोडून ह्या विषयावर आणीन, कारण हे विषय महत्वाचे आहेत. मुंबईच्या रक्ताचे विषय आहेत आणि मुंबईच्या श्वासाचे विषय. मुंबई आता 100 दिवस पूर्ण झाले त्यांचे. पत्रकार परिषद मगाशी म्हटलं तसं मुंबई अध्यक्षांनी घेतली. किरीट सोमय्या महापौरांच्या की मैदानाबद्दल त्यांना पण थोडी काळजी आहे. नुकतीच एक शाळेचं उद्घाटन जे शाळेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घाटकोपरमध्ये पाहायला
पार पडला. शाळा पण प्रायव्हेटाईज करतात. शाळा प्रायव्हेटाईज करतात. चंद्रशेखर बावनकुळे त्या ठिकाणी मुळात- तुमचे आमदार सुद्धा त्या मुळात ठिकाणी तुम्हाला हेच सांगतो मी पाहिलं. मुळात तुम्हाला हेच सांगतो मी सगळीकडे सगळं काही विकून टाकायचं हाच प्रयत्न भाजपचा आहे का हे उद्या मला कळेल. पण त्या कार्यक्रमाला जम्मू अभ्यंतर मी तुम्हाला आता परत हेच सांगतोय कोणी तुम्ही काही प्रश्न विचारला तरी उद्याच्या वर मी बोलत आहे. तुम्ही काल बोललेत ना ते पीछे का छोडो अभी 2047 का देखो. त्यांचं भांडण मी नाही लढणार त्यांच्यासाठी. त्यांची लढाई त्यांनी लढू द्या. त्यांना माहिती कुठे गेलेत त्यांना तो मान मिळेल तसा मिळेल. आमच्यात होता तेव्हा चांगला मान होता. महत्वाची गोष्ट परत एकदा उद्याच्या भूखंडांबद्दल काय जी पिछले 5 महीनों से आप देख रहे हो कि मुंबई महानगर पालिका में भाजपा के मेयर है और मिंदे के डेप्यूटी मेयर है और बहुत सारी समितियों में एक दूसरे के उनके जो व्यक्ति बिठाए हैं वो सब चेयरपर्सन है. जो सुधार समिति हम कहते हैं उसका नाम तो अभी बदलना चाहिए. मुंबई को बेचने चाहते हैं. पहला प्रस्ताव तो यही है. जो विषय क्रमांक 2 है उस पर मुंबई का खून यानी जो ब्लड बैंक्स है अब तक मुंबई महानगर पालिका जो खुद की ब्लड बैंक चलाती थी फ्री ऑफ कॉस्ट थी. पेशेंट्स के लिए फ्री ऑफ कॉस्ट थी. मुंबई में अगर आप देखें तो हमारे देश में वर्ल्ड रिकॉर्ड ब्लड डोनेशन का शिवसेना पार्टी का रहा है. कभी भी कोई भी आपत्ति हो दुर्घटना हो या कभी भी हमें प्रेस में सुनाई देता है कि अभी ब्लड बैंक में ब्लड की स्थिति बहुत नाजुक है या कम होते जा रही है तो हमारी पार्टी हमारा पक्ष पहले अंक 3 है 4 है और 5 है 3 4 और 6 है उसमें रिक्रिएशन ग्राउंड को कन्वर्ट किया जा रहा है सीधा रेसिडेंशियल जोन में. जो नंबर 3 पे है बांद्रा वेस्ट में H वेस्ट वार्ड में वहाँ फुटबॉल का ग्राउंड है. लगभग 7,500 बच्चे बच्चियाँ फुटबॉल खेलते हैं. हर दिन खेलते हैं. फ्री ऑफ कॉस्ट खेलते हैं. और यहीं से इंडिया की टीम तक भी खेले हुए बच्चे यहीं से आए हुए वो ग्राउंड छीनना चाहते हैं. वहाँ एग्जीबिशन सेंटर करना चाहते हैं. बांद्रा के लोग ये सोचे कि वहाँ लीलावती का हॉस्पिटल है. ट्रैफिक वैसे भी इतना बढ़ गया है तो क्या समस्या होगी. वहाँ खुद का बंगला बढ़ाना चाहते हैं या टॉवर बनाना चाहते हैं मुझे पता नहीं. लेकिन एप्लीकेशन किसके नाम से है किस अफसर ने मदद की है कितना डील हुआ है ये सारी चीज़ें हमारे पास है. और अगर सही समय पे ये कल रद्द नहीं हुआ तो हम इस पे आगे आंदोलन करेंगे और वहाँ एक भी ईंट लगने नहीं देंगे. और तीसरी बात यही है उसी डी वार्ड में वर्षा बंगला जहाँ जो मुख्यमंत्री महोदय का बंगला है वहाँ भी एक ग्रीन जोन है उसको भी रेजिडेंशियल जोन में कन्वर्ट किया जा रहा है. बात यही है कि आप मुंबई के खून को बेच रहे हो. बात यही है कि जो रिक्रिएशन ग्राउंड है जो वहाँ देखिए हर जगह उनको दंगे करने हैं कुछ ना कुछ बिगाड़ना है ताकि वो जीत सके. और ऐसे ही दिखाते हैं कि हिंदू खतरे में. आज अगर आप देखें तो बेरोजगारी बढ़ रही है. रुपए का कितनी ये हो गए हैं रुपए तो गिरते जा रहा है. फिर पेट्रोल का दाम क्या है डीजल का दाम क्या है. आज किसानों ने आंदोलन किया है नासिक में प्याज के लिए. फिर अगर आप देखें तो कल परसों ही मैं जा रहा था नासिक वहाँ सारे पेट्रोल पंप बंद थे. आज देश की हालत क्या है. हॉस्पिटल कॅप्टिव्ह ग्लोबलकडे चालतंय. तुम्हाला असं वाटत नाही का महानगरपालिकेनं पूर्ण रुग्णालय स्वतः संचलन करावं किंवा आता 7 हिलचा प्रस्ताव थोडा मला वाटतं उद्या पण अभ्यास करतील कारण हा 7 हिलचा प्रस्ताव जवळपास 2006-7 पासून हा प्रलंबित होता आणि त्याच्यात काय नक्की पैलूवर कोणाला दिलं जातं हे देखील बघणं गरजेचं आहे. जॉईंट व्हेंचर आहे पार्टनरशिप आहे की काय आहे हे बघायला पाहिजे कारण 7 हिलचं हॉस्पिटल कोविडच्या काळी देखील पार्टनरशिपमध्ये चालू होतं.